श्री स्वामी समर्थ. बघा, प्रत्येकाला काही ना काही मनोकामना असतात ज्या पूर्ण कधी होतात कधी नाही. आणि काही काही मनोकामना तर अशा असतात, कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी ना त्या पूर्ण होतच नाहीत. आणि काही काही वेळेस कसं होतं माहितीये का, पितरांचा दोष पण असतो. पितृदोष असला ना घरात बऱ्याच अडचणी पण येतात आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही आणि ते पेंडिंगवर कामं पडत जातात आणि त्यामुळे काय होतं, आपली निराशा होते. बघा, असे बरेच उपाय आहेत जेणेकरून आपण तो उपाय केल्यानंतर आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. बघा, स्वामींनी सांगितलेला एक उपाय मी तुम्हाला सांगते. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तरच तुम्हाला व्यवस्थित हा उपाय कळेल. बघा, आपल्याला कोणाला ना कोणाला प्रत्येक क्षेत्रात काही ना काही मिळवायचं असतं, काहीतरी करून दाखवायचं असतं, काहीतरी जिद्द निर्माण असते त्यांच्या मनामध्ये. मग काही लोकांना त्यांच्या क्षेत्रात यश प्राप्ती हवी असेल, नोकरी हवी असेल, नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहेत, पण त्याच्यामध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही. कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली, कितीही धडपड केली तरी म्हणावं तसं यश मिळतच नाही. किंवा त्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न केले तरी काही ना काही कमी पडते, काही ना काही कमी पडते. तर यासाठी किंवा महिलांना घरात काही ना काही घर बांधण्याची इच्छा असेल किंवा विद्यार्थ्यांना एक्झाममध्ये यश प्राप्ती हवी असेल, लक्ष्मी प्राप्ती कोणाला हवी असेल, कोणाला संतती प्राप्ती असेल. आता ही छोटी लिस्ट मी तुम्हाला सांगितली, अशा अनेक बऱ्याच लोकांच्या बऱ्याच इच्छा असतात. त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला एक उपाय बघायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे आणि 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आणि हा उपाय तुम्हाला गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे. आणि या दिवशी तुम्हाला त्या टायमिंग मी जो तुम्हाला टाइम सांगत आहे त्या वेळेमध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. किती वेळ? 11 वाजून 11 मिनिटांनी पौर्णिमा किंवा गुरुवारच्या दिवशी हा उपाय करा तुम्ही. एक नारळ घ्या, 3 कापूर घ्या आणि स्वामींसमोर उभा राहा. नारळाची शेंडी ही स्वामींकडे त्याची दिशा आली पाहिजे. म्हणजे शेंडी नारळाची जी आहे ती स्वामींकडे करायची आणि हातात नारळ घेऊन उभं राहायचं. 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आणि तुमची जी मनोकामना आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे स्वामींसमोर. त्याचा संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर तो नारळ हिरव्या कापडामध्ये बांधायचा आहे. तर याची दिशा पण खूप महत्त्वाची आहे. ही दिशा जी आहे, वायव्य दिशा, हा नारळ बांधलेला जो आहे हिरव्या कापडातला, तो नारळ तुम्हाला वायव्य दिशेमध्ये बांधायचा आहे. बघा, ही खूप प्रभावी सेवा आहे. बघा, स्वामींवर विश्वास असेल आणि आपल्या मनात जिद्द असेल, बघा, नुसता उपायच करायचा नाही. तुम्हाला जे काय करायचं आहे त्याच्यासाठी जेवढे कष्ट तुम्ही उपाय करत आहात श्रद्धेने, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट तुमचे कष्ट पाहिजेत आणि जिद्द पाहिजे मनात काहीतरी करण्याची. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहे त्या बाबतीत तुम्हाला जिद्द पाहिजे आणि श्रद्धा आपल्या स्वामींवर ठेवा. हा उपाय 100% प्रभावी आहे आणि तुम्ही जर श्रद्धेने विश्वासाने हा उपाय कराल तर तुम्ही 100% तुमच्या कामात यशस्वी होणार, तुमची इच्छा पूर्ण होणार. तर बघा, हा उपाय नक्की करा आणि आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा. आपले पूर्वजन्मीचे सुकृत आपण घेऊन आलेलो असतो, चांगले वाईट सगळ्या गोष्टी असतात आणि बऱ्याच गोष्टी कसं असतं, आपल्या पूर्वजन्मीचे कर्म असतात, काहीतरी प्रारब्ध असतं, त्यामुळेही बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. पण बघा, या जन्मात आपण जर विश्वासाने हे उपाय केले किंवा स्वामींवर विश्वास ठेवला आणि श्रद्धा सबुरी ठेवली किंवा संयम ठेवला तर बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या ज्या स्वप्नात असतात ते सत्यात उतरू शकतात. त्यामुळे हा उपाय नक्की करा. तुमच्या मनोवांछित इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी उपाय आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करा. भेटूयात नंतर अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.